नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। एक अतिशय महत्त्वाची मोठी बातमी तुमच्यासाठी घेऊन आलोय। समृद्धी महामार्गाच्या जवळच्या 57 गावांमध्ये पुन्हा एकदा समृद्धी येणार आहे। समृद्धी महामार्गाच्या जवळचे 57 गावे पुन्हा एकदा श्रीमंत होणार आहे। नेमकं काय होणार बघूयात आजच्या व्हिडिओमधून आणि कुठली ती गावं आहेत ते देखील जाणून घेऊयात। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MSRDCने सुरुवातीला प्रत्येक विकास केंद्रासाठी टप्प्याटप्प्याने विकास आराखडा तयार केला आहे। पहिल्या टप्प्यात विद्यमान भूवापराचा अभ्यास केला जातात। त्यानंतर भविष्यातील लोकसंख्या, औद्योगिक वाढ आणि नागरी विस्तार लक्षात घेऊन निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सुविधा, हरित क्षेत्र, रस्ते, लॉजिस्टिक सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे। हा विकास आराखडा तयार केला जातोय आणि अंतिम करण्यापूर्वी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावातील नागरिकांच्या सूचना, हरकती या देखील मागवण्यात येणार आहे। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 4 इंटरचेंज आणि संपूर्ण समृद्धी महामार्गावरल्या 16 इंटरचेंजच्या परिसरात 292 गावांमध्ये ही समृद्धी येणार आहे। 292 सगळी गावं ही समृद्ध होणार आहेत। पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले आणि जालन्यातले 57 गावं यामध्ये मोठ्या प्रमाणात समृद्ध होणार आहेत, श्रीमंत होणार आहेत। कुठली आहेत ती 57 गावं बघूयात। संभाजीनगर जिल्ह्यामधल्या शेंद्रा इंटरचेंज परिसरातल्या बनगाव, भांबर्डा, दुधाड, गाढेजळगाव, गेवराई कुबेर, हसनाबादवाडी, जयपूर, करमाड, लाडगाव, सटाणा, शेवगा ही 11 गावं आहेत। तर सावंगी इंटरचेंज मधली अशरफपूर, भिकापूर, चौका, कानपूर, कोलठाण, कृष्णापूरवाडी, नायगाव, पोखरी, सारोळा, सावंगी, तुळजापूर ही 11 गावं, तसेच हडस पिंपळगाव इंटरचेंज भागातली आघाटना, चिंचखेडा, हर्सुल शहर, अमानतपूरवाडी, दहेगाव, हडस पिंपळगाव, जळगाव, कारंजगाव, लखमापूरवाडी, लासूरगाव, सहजतपूर आणि घायगाव, तसेच जांभरगाव इंटरचेंज भागातील आगार सायगाव, चिंचोडगाव, घायगाव, जांभरगाव, मकरमतपूर, म्हस्की, सटाणा, सिद्धपूरवाडी, तिढी या गावांचा समावेश। अशी 42 गावं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली आणि जालना जिल्ह्यातल्या जालना तालुक्यातली भातखेडा, दरेगाव, घाणेवाडी, गुंडेवाडी, जामवाडी, निधोना, पीरपिंपळगाव, श्रीकृष्णनगर, तांदुळवाडी, बदनापूर तालुक्यातल्या तातेवाडी, दावलवाडी, जवसगाव, खडगाव आणि मांडवा या गावांचा यामध्ये समावेश आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोयी सुविधांचा विकास करण्यात येणार आहे। तर 4 विकास केंद्र छत्रपती संभाजीनगर मधली आणि 5वं विकास केंद्र हे जालना जिल्ह्यातलं असणार आहे। ज्या इंटरचेंज समृद्धी महामार्गाच्या लगत आहेत आणि त्या अवतीभोवती जी गावं आहेत त्या गावांमध्ये हा सगळा विकास केला जाणार आहे। त्यामध्ये निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सुविधा, हरित क्षेत्र, रस्ते, लॉजिस्टिकच्या सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधांवर भर दिला जाणार आहे। मंडळी, अतिशय महत्त्वाची मोठी ही बातमी सध्या समोर येते आणि याबद्दल तुमचं मत काय? तुमच्या गावांचा समावेश या यादीमध्ये आहे का? कमेंटमध्ये अवश्य कळवा। व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा। धन्यवाद।